महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत। अमरावती आणि नागपूर दौरा करून आल्यानंतर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे। कलंक या शब्दात लागण्यासारखं काहीच नाही। तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करता तेव्हा त्याच्यावर भ्रष्टाचाराचा कलंक लावता आणि त्यांच्याबरोबरच मांडीला मांडी लावून बसता। मग त्यांच्यावरचे आरोप खोटे होते का असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय। लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला जाहीर झालाय? पंतप्रधान मोदीजी येत आहेत। कोणाच्या हस्ते होणार आहे? पवार साहेब। मग 70,000 कोटीच्या घोटाळ्याचं काय झालं? व्यासपीठावर कोण कोण असणार आहे? व्यासपीठावर कोण कोण असणार? म्हणजे मला एवढंच त्याचं काय तारतम्यच कळत नाहीये। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं ठणकावून ब्रिटिशांना सांगणारं सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हा आता लोकमान्यांचा प्रश्न कोणाला विचारायचा? कोणाच्या तब्येतीवर न बोलता कोणाच्या कुटुंबावर न बोलता तरी सुद्धा तो कलंक नाही। तर माझं म्हणणं आहे की ही लोक कलंक आहेतच। जे महाराष्ट्राच्या संस्कृतीला ही कलंक आहे, जे लोकांना बर्बाद करतायत, उद्ध्वस्त करतायत, कुटुंबाची तुम्ही नालस्ती करताय, तुम्ही कलंकच आहात। उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरे बेईमानी करून मुख्यमंत्री झाले होते तर फडणवीस मेहनतीने मुख्यमंत्री झाले होते। उद्धव ठाकरे हे कर्तव्य शून्य मुख्यमंत्री होते। फडणवीसांनी सुरू केलेल्या योजना बंद केल्या आणि त्यामुळे उद्धव ठाकरे खरे कलंकित आहेत असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। पुन्हा जर फडणवीस आणि मोदींवर बोललात तर नागपूरची जनता ठाकरेंना जोडे मारेल आणि जर जोडे खायचे असतील तर महाराष्ट्रात फिरून दाखवा असं थेट आव्हान बावनकुळे यांनी ठाकरेंना दिलेलं आहे। योजनेसारखी योजना या महाराष्ट्राला देणे आणि हजारो शेतकऱ्यांना आत्महत्येपासून दूर करणे याकरता एक कर्तृत्व देवेंद्र फडणवीस आहे आणि दुसरे कर्तृत्ववान कोण आहे? कलंकित कर्तृत्ववान। जो कलंक याच्यामध्ये लागलेला आहे स्वतःच्या अहंकारापैकी जलयुक्त शिवार योजना बंद पाडणे हा कलंकित माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे। अरे तुमचा प्रश्न समजला, सगळे वेगवेगळा प्रश्न विचारू नका। खरं म्हणजे मला या गोष्टीचं अत्यंत दुःख आहे की आमचे आजचे विरोधक आणि माजी मित्र यांच्यावर आताच्या राजकीय परिस्थितीचा फारच विपरीत परिणाम झालेला दिसतो। त्यामुळे कदाचित त्यांना मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा लागेल अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आहे। त्यामुळे अशा मानसिकतेतनं एखादा व्यक्ती जर बोलत असेल तर मला असं वाटतं की त्याच्यावर रिॲक्शन देणं देखील योग्य नाही। ही मानसिक स्थिती आहे, ती आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे आणि त्याच्यावर रिॲक्शन न दिलेली बरी। सर पण हा निर्गुण हिंदी सर काळ निर्गुण आहे असं ते म्हटले। एक मिनिट सर, काळ हा निर्गुण आहे असं ते म्हटले आज पुन्हा एकदा। देखिए कुल मिलाकर हमारे पूर्व मित्र और आज के राजनीतिक विरोधी श्री उद्धव ठाकरे जी, इनकी सोच पर और उनके व्यवहार पर मुझे तरस आता है। मुझे ऐसा लगता है कि उन्हें साइकियाट्रिस्ट की, मानसोपचार तज्ञ की आवश्यकता है। शायद इस परिस्थिति के कारण उनके सोच के ऊपर बहुत विपरीत इस प्रकार का परिणाम हुआ है और इसलिए जब ऐसी मानसिकता में कोई व्यक्ति इस प्रकार की बातें बोलता है तो उस पर रिएक्शन नहीं दी जाती, इसलिए मैं उसके ऊपर कोई रिएक्शन नहीं दूंगा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत बोचरी टीका केलेली आहे। आमच्या विरोधकांवर सध्याच्या राजकीय स्थितीचा विपरीत परिणाम झाल्याचं फडणवीस म्हणतायत। उद्धव ठाकरेंनी आता मानसोपचार तज्ञांची मदत घ्यावी असा सल्ला देखील देवेंद्र फडणवीस यांनी आता उद्धव ठाकरेंना दिलेला आहे।
उद्धव ठाकरेंच्या फडणवीसांवरच्या टीकेला भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी जहरी भाषेत प्रत्युत्तर दिलंय. आपल्या वडिलांना नीट तुम्हाला जेव घालता आलं नाही. आपल्या वडिलांच्या जीवावर आयता मिळालेला पक्ष सोनियाबाईच्या पदराला नेऊन बांधला आणि तुम्ही कलंकाची भाषा करताय. कलंक शब्दाचं दुसरं नाव म्हणजे उद्धव ठाकरे. आणि म्हणून सांगतो, बाळासाहेबांच्या नावाला कलंक असणाऱ्या उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीस हे नाव घेण्याची सुद्धा लायकी नाहीये. उद्धव ठाकरेंनी सोमवारी नागपुरात सभा घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पातळी सोडून टीका केलेली होती. देवेंद्र फडणवीस नागपूरचे कलंक असल्याचा उल्लेख ठाकरेंनी भर सभेत केला होता. या प्रकरणी आता नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक होत उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन केलंय. झाशीची राणी चौकात ठाकरेंच्या फोटोला काळं फासत प्रतिकात्मक प्रेतयात्रा सुद्धा काढण्यात आली. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजपकडून ठाकरेंच्या वक्तव्याचा निषेध होतोय. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात शहर भाजपच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं. ठाकरेंच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली आहे. मीडियाला दखल घ्यावी म्हणून कोणातरी वर वक्तव्य करावं म्हणजे मीडिया यांना पाहिल. परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. महाराष्ट्र सगळा एक झाला आहे. महाराष्ट्र देवेंद्रजीच्या मागे उभा आहे आणि या भग्न अवस्थेत असलेल्या उद्धव ठाकरेनं जी राजकीयता नग्नता दाखवली आणि आणखी खालची पातळी गाठली, या बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची माती करणाऱ्या या उद्धव ठाकरेला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. तो संताप आम्ही लोकांचा संताप आम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आज दाखवतोय तीव्र निषेधाच्या स्वरूपात. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर आमदार रवी राणांनी टीका केलेली होती. रवी राणांच्या या टीकेला ठाकरे गटातले आमदार नितीन देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलंय. नवनीत राणांचा नवरा अशीच रवी राणांची ओळख आहे. आगामी निवडणुकीत मराठी माणूस राणांना त्यांची पात्रता दाखवेल, तर बायकोच्या भरवशावर राजकारण करणाऱ्यांनी ठाकरेंवर टीका करू नये अशी टीका नितीन देशमुख यांनी केली आहे. रवी राणा याची व्यक्तिशः कोणतीच ओळख नाही. नवनीत राणाचा नवरा म्हणून एवढीच त्याची ओळख आहे. आणि आता ज्या गेल्या 10 वर्षापासून ज्या तरुणांची दिशाभूल केली, चिंच दाखवून मतदान घेण्यात आलं, चिंच दाखवून. आता तो चिंचचा प्रयोग काही चालणार नाही, कारण की तरुणाच्या लक्षात आलं हे चिंच काही कामाचे नाही. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांची जागा दाखवल्याशिवाय इथला मतदार मराठी माणूस, हिंदुत्वाचा माणूस याला याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत याचा चिंचचा प्रयोग चालणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार हे आमचे विठ्ठल आणि पांडुरंग असल्याचं म्हणत त्यांना बडव्यांनी घेरलं असल्याचा आरोप करण्यात आलेला होता. यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शरद पवारांना विठ्ठल किंवा पांडुरंग संबोधल्यास आंदोलन करू असा इशारा वैदिक धर्मसभेनं दिलेला आहे. शरद पवार यांना बडव्यांनी घेरल्याच्या वक्तव्यावरही वैदिक धर्मसभेनं आक्षेप घेतलेला आहे. बडव्यांचा उल्लेख करू नये. बडवे हे 1300 वर्ष पुजारी होते, त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख टीका करण्यासाठी केला जाऊ नये अशी विनंती वैदिक धर्मसभेकडून करण्यात आलेली आहे. पांडुरंग हे सर्व वारकऱ्यांचं प्रधान दैवत आहे, वैष्णवांचं दैवत आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही राजकीय नेत्याला त्यांच्या नावाने संबोधू नये. शरद पवारांना देखील पांडुरंग संबोधू नये ही धर्मसभेची मागणी. 2 जे प्रामुख्याने आक्षेप धर्मसभेचे आहेत. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना असलेली एकमेवा द्वितीय अशी उपलब्धी आणि उपाधी आहे. ही उपाधी देखील कोणाला लावू नये आणि पांडुरंग देखील त्या ठिकाणी कोणी म्हणू नये. विठ्ठल हे आमचं आराध्य आहे, वैष्णवांचं वारकऱ्यांचं आराध्य आहे. अजित पवारांचे सख्खे पुतणे आणि श्रीनिवास पवारांचे पुत्र युगेंद्र पवार शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये गेलेले आहेत, तर दुसरीकडे अजित पवार हे श्रीनिवास पवारांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर आलेली आहे. श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे सख्खे मोठे बंधू आहेत. दोन्ही भेटींचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली। तब्बल 1.5 तास या तिघांमध्ये चर्चा झाली। महायुतीतला मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप करताना तारेवरची कसरत करावी लागतेय। राष्ट्रवादी काँग्रेसकडून चांगल्या खात्यांची मागणी होत असल्यानं महायुतीचा विस्तार लांबण्याची शक्यता आहे। भुजबळ आणि वळसेंना साजेसं मंत्रिपद मिळावं अशी मागणी अजित पवारांनी शिंदे फडणवीसांसमोर ठेवल्याची माहिती मिळतेय। या बैठकीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस खाते वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं जात आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या सहकारी मंत्र्यांची समजूत काढत असल्याची माहिती मिळतेय। लवकरच भाजप आणि शिवसेना मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे आणि खाते वाटपामध्ये भाजप आणि शिवसेनेचा वरचष्मा असू शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय देत विधान परिषदेवर आमदार नियुक्तीचा मार्ग आता मोकळा केलेला आहे। या संदर्भात प्रमुख अर्जदार रतन सोहली यांनी याचिका मागे घेतलेली आहे आणि त्यामुळे आता आमदार नियुक्ती प्रकरण तुर्तास निकाली निघालेला आहे। आता राज्यपालांना आमदार नियुक्त करायचे असतील तर ते करू शकतात असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। तसंच यातले दुसरे याचिकाकर्ते सुनील मोदी यांना कोर्टानं दाद मागायची असल्यास नवी याचिका करायला सांगितलेला आहे। तब्बल 2 ते 2.5 वर्षांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न हा रखडलेलाच होता। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांवरची स्थगिती सुप्रीम कोर्टानं उठवलेली आहे। राज्यपाल हे सरकारचा विचार घेऊन रखडलेल्या 12 आमदारांची नियुक्ती करू शकतात असं मत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं। दोन्ही गटांच्या आमदारांना त्यांचं म्हणणं मांडण्याची मुदत ही 7 दिवसपर्यंत दिलेली आहे। टीव्हीवरील बातम्यावरून असं दिसतंय की शिंदे गट या बाबतीत मुदतीची मागणी आणखी करू शकतो, कारण त्यावर त्यांना त्यांचा खुलासा द्यायचा आहे। अर्थात हा स्पीकरचा स्वेच्छा निर्णय असेल की ही मुदत पुढे द्यायची किंवा नाही। त्याच्यामुळे ही मुदत 7 दिवसाची मुदत स्पीकर वाढवून देतात की नाही हे बघणं उत्सुकतेचं ठरेल। आज सर्वोच्च न्यायालयाने 12 आमदार हा जो राज्यपालांवरती जी स्थगिती देण्यात आली होती की राज्यपाल नियुक्त आमदार नियुक्त करू नये राज्यपालांनी, ती स्थगिती आज उठवण्यात आली। याचा अर्थ स्पष्ट आहे की राज्यपाल आता 12 लोकांची नवीन नवनियुक्त आमदार करू शकतात, राज्यपाल प्रतिनिधी म्हणून करू शकतात। अर्थात हे करत असताना ते साधारणतः राज्य सरकारचा देखील विचारात घेत असतात। ही बाब देखील आपल्याला विसरता येणार नाही। पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या कामामध्ये कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची मक्तेदारी असल्याचा आरोप केला जातोय। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आढावा बैठकीमध्ये हे उघड झालेलं आहे। या मक्तेदारी असणाऱ्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची चौकशी करा असे आदेश रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। तसंच दोषी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्यासह चव्हाणांनी आदेश दिलेले। 4 वेळेला निविदा काढून सुद्धा कंत्राटदार मिळत नसल्यानं मंत्री चव्हाण यांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केलेली आहे। रस्ते योजनांसाठी निधी मंजूर होऊनही कामं प्रलंबित आहेत। यापुढे असले प्रकार सहन केले जाणार नाहीत असा सज्जड दमही त्यांनी दिलेला आहे। मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती। तसंच त्यांच्या कार्यालयातल्या एका कार्यकर्त्याच्या मोबाईलवर फोन करून ही धमकी देण्यात आलेली होती। धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांनी महाडमधून ताब्यात घेतलेला आहे। धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव हे प्रशांत पाटील असून तो कोल्हापूरच्या जरनगडचा असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रशांत पाटीलनं मंत्री छगन भुजबळ यांना धमकी दिल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालेलं असून त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचंही प्राथमिक तपासामध्ये समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलंय। धमकीच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्या बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। भुजबळांच्या ऑफिसवर आलाय का फोन? नाही, मोबाईलवर लावलाय सर आपण फोन। संतोष गायकवाड बोलतो, बोला। भुजबळांच्या ऑफिसमध्ये आलाय का मला? हा, काय झालं? सुपारी मिळाली मला मारायची। हा, त्यांना मारायची सुपारी मिळाली मला। तुम्हाला काय सुपारी मिळाली? हा, त्यांना मारायची। कोण बोलताय तुम्ही? प्रशांत पाटील बोलतोय, त्यांना मारायची सुपारी मिळाली, त्यांना उद्या मी मारणार। आपण सांगून काम करतो म्हणून मी तुम्हाला सांगायचं। कोणी दिली सुपारी तुम्हाला?
दिले असेल कोणीतरी. माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं तर माझा फोन त्यांच्याकडे होता आणि ते बोलताना त्यांनी कोणी सांगितलं की आम्ही भुजबळांना जीवे मारणार आहे आणि मी सांगून मारतो म्हणून तुम्हाला फोन केला की आम्ही त्यांना ठार करणार. कुठेतरी महाडमध्ये त्यांना अटक करण्यात आली. आता ते काय कारण आहे वगैरे ते शोधतील. चा बंदोबस्त तर आम्ही वाढवलाच, पण पॅरलली त्या कॉलवरती काम करणं सुरू केलं. तर तो नंबर हा कोल्हापूरच्या प्रशांत पाटील, चंदगड इथल्या प्रशांत पाटीलचा असल्याचं समजलं. त्याचबरोबर त्याचं लोकेशन हे महाडला मिळालं. महाड पोलिसांनी 4 वाजता त्याला ताब्यात घेतला तिथून आणि नंतर पुणे क्राईम युनिटची 1च्या टीमने त्याला ताब्यात घेऊन इकडे आणलेला आहे. तर तो इसम हा चंदगडचा आहे. थोडंसं मेंटली त्याला प्रॉब्लेम दिसत आहे प्रायमा फेसी आणि अजूनही तो दारूच्या नशेतच आहे. इथंच वाघोलीला काम करत होता, परंतु ट्रेकिंगसाठी तो महाडला गेला होता. मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ आणखी एका मंत्र्याला जीवे मारण्याची धमकी मिळालेली आहे. नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. धनंजय मुंडे यांच्या परळीमधल्या घरी धमकीचा फोन आलेला होता. मला 50 लाख रुपये द्या, नाहीतर मी तुम्हाला जीवे मारीन, अशी धमकी फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने दिल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली असून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकलेला डीआरडीओचा संचालक प्रदीप कुरुलकरनं 2 इतर महिलांना डीआरडीओच्या कार्यालयात बोलवून त्यांच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे. एटीएसनं दाखल केलेल्या आरोपपत्रातनं ही माहिती समोर आलेली आहे. दोन्ही पीडित महिलांना डीआरडीओच्या कामाचं टेंडर देतो असं म्हणत प्रदीप कुरुलकरनं प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालंय. कुरुलकरनं सोशल माध्यमातून पाकिस्तानी हेर झारा दासगुप्ता हिच्या हनी ट्रॅपमध्ये अडकून देशातील महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याप्रकरणी सध्या तो तुरुंगात आहे. 3 मेला दहशतवाद विरोधी पथकानं कुरुलकर याला अटक केली आहे. सनी देओलचा गदर 2 हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे, पण त्याआधीच एक खरी प्रेमकथा सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगली चर्चेत आलेली आहे. प्रेमासाठी एका प्रेमिकेनं तर देशाची सीमाच ओलांडलेली आहे. पाहूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. सचिनच्या एका आवाजावर सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात आली. सनी देओलच्या गदर सिनेमात तारा सिंगनं पाकिस्तानात जाऊन सकीनाला भारतात आणलं होतं आणि इथे पाकिस्तानातली प्रेमिका सीमा पार करून नोएडामध्ये आली. नोएडातील सचिन मीना आणि कराचीतील सीमा हैदरची पबजीच्या माध्यमातून ओळख झाली आणि ही ओळख प्रेमात रूपांतरित झाली. 4 मुलांची आई असलेली सीमा तिच्या मुलांसह शारजाहून नेपाळला आली आणि उत्तर प्रदेश मार्गे भारतात पोहोचली. इथे येण्याच्या आधी सीमानं पाकिस्तानातला तिचा एक प्लॉट 12 लाखांना विकला, त्यामुळे त्यातून तिला प्रवासाचा खर्च करता आला. मात्र अवैधपणे देशात प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. अखेर कोर्टानं जामीन दिल्यानंतर त्यांचा संसार सुरू झालाय. सचिन के प्यार में यहाँ आई हूँ, बहुत चाहती हूँ मैं इनको, हद से ज्यादा चाहती हूँ और मैं यहाँ रहना चाहती हूँ इनसे शादी करके. यहाँ की पुलिस, यहाँ का कानून, यहाँ का सिस्टम बहुत अच्छा है, बहुत चेंज है हमारे यहाँ से, हमारे मतलब मुस्लिम से बहुत चेंज है, बहुत अलग है यहाँ की जगह. यहाँ का अच्छा है रहन सहन बहुत, और मैं यहाँ रहना चाहती हूँ. नेपाल से, जिन नेपाल में हमने शादी की थी तब से ही उसने हिंदू धर्म अपना लिया है. सीमानं तिच्या 4ही मुलांसह हिंदू धर्म स्वीकारलाय. सीमाला भारतीय चालीरीती चांगल्याच पसंत पडल्या आणि पाकिस्तानातून आलेली सुनबाई पाहण्यासाठी सचिनच्या घरातील गर्दीही वाढली आहे. तर तिकडे पाकिस्तानातल्या सीमाच्या पतीनं पत्नीसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडं घातलंय. मैं मोदी सरकार को हाथ जोड़ के गुजारिश करता हूँ, अपील करता हूँ कि मेरे बच्चे मेरे हवाले करें, पाकिस्तान के हवाले किए जाएं. मैं बहुत परेशान हूँ, मिस्किन बंदा हूँ. जोड़ के मैं शुक्रगुजार हूँ हिंदुस्तान के मीडिया का, भारत के मीडिया का, मेरा हेल्प किया जाए. मैं बहुत गरीब बंदा हूँ. पबजीनं सुरू केलेला प्रेमाचा खेळ दोन्ही देशाच्या सीमा ओलांडून चांगलाच बहरात आलाय. प्रेमाला देशाचं बंधन नसतं हेच सचिन आणि सीमाच्या प्रेमानं दाखवून दिलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
महाराष्ट्र आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। छत्रपती संभाजीनगरमध्ये दामिनी पथक आणि पोलिसांनी मिळून एक बालविवाह रोखलेला आहे। पोलिसांना या बालविवाहासंदर्भात माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलीस आणि दामिनी पथकातल्या महिला पोलिसांनी नवरा मुलगा आणि 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलेला आहे। तसंच या लग्न सोहळ्यामध्ये आलेल्या पाहुण्यांना परत पाठवून देण्यात आलेला आहे। बीड जिल्ह्यामध्ये एका नराधमानं गरीब कुटुंबावर अनन्वित अत्याचार केले। 10वीतल्या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आला। इतकंच नव्हे तर नंतर जबरदस्तीनं गर्भपातही करण्यात आला। पीडितेच्या दिव्यांग आई वडिलांनाही या नराधमानं त्रास दिलाय। या पीडित कुटुंबाला न्याय केव्हा मिळणार हा प्रश्न आता निर्माण झालाय। बीड जिल्ह्यात महिला अत्याचारानं कळसच गाठलाय। एका नराधमानं 10वीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार केला असून तिचा जबरदस्तीनं गर्भपात केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। हे कमी की काय, पीडित मुलीच्या दिव्यांग आई वडिलांना गावाबाहेर हकलून लावल्याचा आरोपही आरोपींवर आहे। आमची मागणी फक्त आम्हाला आमचा न्याय भेटावा, आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे। आता त्यांची भीती आहे का आम्हाला आता सध्या बी त्यांची भीती, आम्ही सध्या त्यांच्या भीतीनेच भेट होतो। आम्ही भेट आम्ही कुठं होतो आमचा ठिकाणा नाही सध्या अजून। त्यांच्या भीतीने आम्ही कुठं बी राहू शकतो। महिला आयोगानेही या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। ज्या ठिकाणी ह्या मुलीचा गर्भपात झाले असेल, ज्या काही यंत्रणा असतील, सोनोग्राफी असेल, अनेक वैद्यकीय अधिकारी असतील, या ठिकाणी कोण जे ह्याच्यामध्ये समाविष्ट लोक असतील किंवा पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी असतील तर तात्काळ ह्या लोकांवर गुन्हा दाखल करावा आणि तात्काळ यांचं निलंबन करावं आणि त्या मुलीला न्याय द्यावा, अशा महिला आयोगाच्या वतीने मी त्यांना सूचना देते। या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात मुख्य आरोपीसह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर जी पीडित आहे तिने आमच्याकडे तक्रार नोंदवलेली आहे आणि या तक्रारीनुसार आतापर्यंत 4 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि 5 अनोळखी इसम आहेत ज्यांनी तिचा गर्भपात करण्यासाठी मदत केलेली आहे। आम्ही सदर आरोपितांविरोधात स्ट्रॉंग ॲक्शन घेणार आहोत। पीडित कुटुंबाच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन त्यांची गळचेपी केली जाते। हे महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालायला लावणार आहे। त्यामुळे या नराधमाला शोधून त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होती। बीडहून सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्याच्या आदिवासी विकास विभागानं आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी एक परिपत्रक काढलं, ज्यात मुलांची दिनचर्या ही सकाळी 6 पासून सुरू होऊन रात्री 9:15 पर्यंत सुरू राहणार आहे आणि त्यामुळे प्राथमिक शाळेतले विद्यार्थी हे इतका वेळ कार्यरत राहतील का असा सवाल या निमित्तानं उपस्थित करण्यात आलेला आहे। तसंच मुलांची जेवणाची वेळ दुपारी 12:30 ते संध्याकाळी 6:30 अशी ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता आणि शारीरिक क्षमतेचा विचार करून परिपत्रक काढावं आणि सध्या जारी करण्यात आलेलं पत्रक परत घ्यावं अशी मागणी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केलेली आहे। बालमनाचा विचार जर केला, बालमानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर 18 तास त्या मुलांना वर्किंगमध्ये ठेवल्या जाते आणि त्या मुलांच्या कुठल्याही परिस्थितीचा विचार न करता अशा पद्धतीनं जे परिपत्रक रद्द करण्यात आलं तेच परिपत्रक तात्काळ रद्द करावे असे मी या विभागाचा आमदार म्हणून या राज्याचे आदिवासी मंत्री आणि आदिवासी आयुक्त यांना निवेदनाच्या माध्यमातून केलेली आहेत। वेप्रसंगी या मुद्द्याला घेऊन सभागृहामध्ये सुद्धा मुद्दा उपस्थित केला जातील। वर्ध्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत्या 17 जुलैपर्यंतच कापूस खरेदी होणार आहे। मंगळवार 18 जुलैपासून कापूस खरेदी बंद केली जाणार आहे। या संदर्भात सभापती सुधीर कोठारी यांनी माहिती दिलेली आहे। सुरू झालेला पाऊस आणि मंदावलेली आवक यामुळे कापूस खरेदीला आता थांबा दिला जाणार आहे। या बाजार समितीमध्ये 9,67,000 क्विंटल कापसाची आवक झाली आहे। साताऱ्यातल्या फलटण शहरामध्ये जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतल्यानंतर पितापुत्राच्या अकस्मात मृत्यूनं शहर हादरून गेलेलं आहे। हनुमंतराव पोतेकर आणि अमित पोतेकर असं या पितापुत्रांचं नाव आहे। आयुर्वेदिक काढा घेतल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आणि तिथंच त्यांचा मृत्यू झालाय। या दोघांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय याचा शोध आता आरोग्य यंत्रणा घेत आहे।
तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं कोणताही काढा किंवा ज्यूस घेत असाल तर सावधान, तो काढ्याचा ग्लास किंवा ज्यूस तुमच्यासाठी विष ठरू शकतं. सातारा जिल्ह्यातल्या फलटणच्या हनुमंतराव पोतेकर आणि अमित पोतेकर या पितापुत्रांनी जेवणानंतर घेतलेला काढा जीवघेणा ठरलाय. काढा घेतल्यानंतर या पितापुत्रांना अस्वस्थ वाटू लागलं. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झालाय. प्राथमिक चौकशी आमच्या विभागामार्फत करण्यात येणार आहे. या अनुषंगाने याच्यामध्ये नक्की कोणत्या स्वरूपाने कोणत्या कारणाने प्राथमिक चौकशीमध्ये निदान होईल की कोणत्या कारणाने याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर VCR रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला त्याचं मूळ कारण आपल्याला कळू शकेल. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून वेगवेगळ्या शक्यतांवर पोलीस तपास करतायत. या संदर्भात जो वीजबाधेच्या संदर्भात काही संशय निर्माण केला गेलेला आहे, तर त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत. सदर तपास हा अधिकाऱ्याकडे वर्ग करत आहोत व जी वस्तुस्थिती निष्पन्न होईल त्याप्रमाणे कार्यवाही करण्याची तजवीज ठेवलेली आहे. शक्यतो काढे आरोग्यदायी असतात, पण तज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेतलेला काढा हानिकारक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. साताऱ्याहून सचिन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गुहागरमधल्या पाट पन्हाळे गावात नदीवरील कॉन्क्रीटचा साकव कोसळलेला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे हा साकव कोसळला. सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी हा कॉन्क्रीटचा साकव तयार करण्यात आलेला होता. हा साकव कोसळल्यानं ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना तब्बल 2 किलोमीटरची पायपीट करावी लागणार आहे. राज्यामध्ये वरुण राजानं गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेली होती. दरम्यान 13 जुलै ते 20 जुलैपर्यंत पुन्हा एकदा मान्सूनचा जोर वाढणार आहे असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. मराठवाड्यात हलका, कोकणात मुसळधार तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात साधारण आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. देशामध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा 2% पाऊस जास्त पडलेला आहे, तर महाराष्ट्रात मात्र सरासरीच्या 23% पाऊस कमी पडलेला आहे. इसके आधार पर कोंकण गोवा अगला 7-8 दिन वाइड स्प्रेड बारिश, वाइड स्प्रेड मतलब काफ़ी एरिया में बारिश होगा एवं साथ में मुसळधार पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी ते जोरदार पावसाची शक्यता राहील. ये रिगार्डिंग कोंकण गोवा. मध्य महाराष्ट्र करंट 72 आवर्स काही ठिकाणी मोस्टली हलका ते तुरळक ठिकाणी मध्यम प्रकृती पावसाची शक्यता आहे. नाशिकमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी अद्याप मुसळधार पाऊस पडलेला नाही आणि त्यामुळे शेतकरी चातकाप्रमाणे मुसळधार पावसाची वाट पाहतायत. सध्याच्या घडीला नाशिकच्या धरणांमध्ये केवळ 27%च पाणीसाठा शिल्लक आहे. जून महिन्यात देखील सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली आहे, तर येत्या दिवसांमध्ये पावसाचं आगमन न झाल्यास भीषण पाणी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपत आलाय, तरी सुद्धा नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव, येवला, मनमाडसह इतर ग्रामीण भागातही अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे नदी नाले कोरडे पडलेत, विहिरींनी सुद्धा तळ गाठलेला आहे. पाऊसच नसल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. त्यामुळे नागरिकांवर ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आलेली आहे. ग्रामीण भागात 103 गावं आणि वाड्यांना 57 टँकर्सनं पाणी पुरवठा होतोय. याशिवाय पावसाअभावी पेरण्या देखील खोळंबलेल्या असून ज्यांनी पेरण्या केल्या आहेत त्या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. याशिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुद्धा गंभीर बनत चाललाय. आमच्या गावामध्ये खूप पाण्याची अवकाळा आहे आणि टँकर जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत चालू राहू द्या आणि जोवर पाऊस पडत नाही तेव्हावर टँकरची मदत हवी आहे आम्हाला. आम्ही उन्हाळ्यामध्ये खूप भटकंती करतो, इकडे तिकडे पाण्याला जातो, 2-3 किलोमीटरवरून पाणी आणतो, ते पण आम्हाला ओढून आणावं लागतं. जेव्हा पाऊस पडत नाही तेव्हा आम्हाला पाण्याची गरज आहे. अशी ग्रामपंचायतीकडून पाणी चालू असावी हीच आमची विनंती आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा म्हणावा तितका जोर नाहीये आणि त्यामुळे पाणी साठ्यात कासव गतीनं वाढ होतीये. 10 जुलैपर्यंत अवघा 25%च पाणीसाठा असून 2022च्या तुलनेत तो तब्बल 11% कमी आहे आणि त्यामुळे मुंबईकरांवरचं पाणी टंचाईचं संकट कायम असणार आहे. तलावातील पाण्याची पातळी झपाट्यानं वाढण्यासाठी जोरदार पावसाची आवश्यकता असल्याचं जल अभियंता विभागाकडून सांगितलं गेलेलं आहे.
पाणी टंचाई टाळण्यासाठी अजून 11 लाख दशलक्ष लिटर पाणी साठ्याची आवश्यकता आहे. प्लास्टिक बंदीनंतर आता पीओपीच्या मूर्तींवर पिंपरी चिंचवड शहरात बंदी घातली गेली आहे. यंदाच्या गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करू नये आणि वापरू सुद्धा नयेत असं आवाहन पालिकेनं केलेलं आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं हा निर्णय घेतल्याचं समोर आलेलं आहे. पर्यावरणपूर्वक शाडू मातीच्याच मूर्तीवर आम्ही जास्तीत जास्त भर देतो आणि आवर्जून लांबून लोक आमच्या इथं सर्वांग सुंदर गणपती शाडू मातीचे घेण्यासाठी आमच्या इथं अगोदर बुकिंगसाठी येतात आणि त्यांना पाहिजे त्या कलरमध्ये पाहिजे त्या आकारामध्ये आम्ही गणेश मूर्ती त्यांना देतो. पीओपीच्या मूर्त्या कशा आमच्या जास्त जात होत्या, थोड्या शाडू मातीच्या एवढ्या नव्हत्या. पण आता शाडू मातीला जास्त मागणी आहे. कारण का शाडू मातीची मूर्ती पाण्यात लवकर विरघळली जाते, थोडी पीओपीची मूर्ती पाण्यात लवकर विरघळली जात नव्हती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी पंढरपुरात विठुरायाचं दर्शन घेतलं. लता शिंदे यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं पंढरपुरात विठुरायाचं दर्शन घेतलं. आषाढी वारीनंतर प्रक्षाळ पूजेनंतर लगेच काही दिवसानंतर मिसेस मुख्यमंत्री यांनी हे दर्शन घेतलंय. बैठक झाली. या बैठकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे हे दोनही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री आहेत, त्यानंतर तेलंगणाचे प्रमुख आहेत, प्रभारी आहेत माणिकराव ठाकरे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं आजची ही जी बैठक आहे, या बैठकीमधला अतिशय महत्वाचा मुद्दा काय? हे पाय, बैठकीमध्ये काय चर्चा झाली ते सांगणं योग्य होणार नाही. तुम्ही अपेक्षितही करू नका. मी एवढं सांगतो की आज बऱ्याच दिवसानंतर एक काँग्रेस पक्षाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक दिल्लीला झाली. त्यामध्ये जवळजवळ महाराष्ट्रातले 31 ज्येष्ठ नेते होते. महाराष्ट्रातले दिल्लीमध्ये प्रभारी असलेले 5-6 महासचिव होते आणि बैठकीला काँग्रेस अध्यक्ष खडगेजी, पूर्व अध्यक्ष राहुल गांधी आणि वेणुगोपालजी तिघे होते. 11 ते जवळजवळ 3 वाजेपर्यंत ही 5-1 तास बैठक चालली होती. त्या 5 तासाच्या बैठकीमध्ये सगळे तिथं उपस्थित होते. कुणीही काही तिथं फोन, आमचे सगळे फोन आम्ही बाहेर ठेवले होते आणि अतिशय गंभीर वातावरणामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीबद्दल, महाराष्ट्रात येणाऱ्या आगामी निवडणुकीबद्दल चर्चा झाली. प्रत्येक महाराष्ट्रातले जे सदस्य आले होते त्यांनी आपली आपली मतं व्यक्त केली. आता चर्चा काय झाली हे सांगणं हे योग्य नाहीये, त्याची अपेक्षाही तुम्ही करू नका. पण महत्वाचं म्हणजे सर, नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे आणि काँग्रेसचा सर्वात जवळचा मित्र आणि जुना मित्र म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघितलं तर त्या संदर्भात देखील काही चर्चा झाली असेल? नाही, आता काय चर्चा झाली ते मला तुम्ही 5 तास चर्चा केली. आता सगळे विषय त्यामध्ये चर्चेला गेले. पण काय झाले हे फक्त अधिकृतपणे HK पाटील किंवा वेणुगोपाल तुम्हाला सांगतील. पण मी एवढंच सांगतो की त्याचे व्हिज्युअल्स पण तुम्हाला मिळालेले आहेत, तुम्ही चित्रही दाखवलेली आहेत. अतिशय गंभीर वातावरणामध्ये ही बैठक झाली. 5 तास बैठक झाली आणि मला वाटतं की अनेक वर्षामध्ये अशी बैठक झाली नव्हती. त्यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं खडगेजी, राहुलजी आणि वेणुगोपालजी होते. महाराष्ट्रातले मला वाटतं 5ही महाराष्ट्रातले इथं दिल्लीमध्ये जे प्रभारी आहेत तेही होते आणि महाराष्ट्रातले सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी होते. तुम्ही व्हिज्युअल चित्र पाहिलेली आहेत. त्यामुळे एवढं सांगू इच्छितो की येणाऱ्या राजकीय, आत्ता सध्याच्या राजकीय परिस्थितीवर, आगामी निवडणुकीवर, संभाव्य उद्भवणाऱ्या परिस्थितीबद्दल आमची सर्व चर्चा झाली. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.